तुम्हाला 45 दिवस कोणी फुकटचे पैसे वापरायला दिले तर आवडेल तुम्हाला? क्रेडिट कार्डमुळे सिबिलवरती खूप जास्त इफेक्ट होतो. 90% जर इफेक्ट पडलं तर तुमचा सिबिल खराब होऊ शकतो क्रेडिट कार्डमुळे. मला बिझनेसमध्ये सुद्धा क्रेडिट कार्डचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे मी क्रेडिट कार्डला माझं वरदान समजेल. हे खूपच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. माझा एक मित्र आहे, त्यांनी आपले शौक पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला आणि त्यांनी 6 महिने पैसे भरले नाही म्हणून तो डिफॉल्टर लिस्टमध्ये आला. तर हे त्या क्रेडिट कार्ड त्याच्यासाठी शाप ठरणार आहे आणि माझ्यासाठी वरदान ठरलं. नमस्कार मंडळी, मी आशिष रमेश भालेराव. मी एक स्वतःचा व्यवसाय चालवतो आहे. तर मी अनेक वेळा म्हणजे आता माझा एक मित्र आहे, तर मी कालच त्याच्याकडून एक गोष्ट ऐकली की आणि मी अनेक वेळा ऐकतो की क्रेडिट कार्ड हे नाही वापरलं पाहिजे, ह्याचे खूप सारे नुकसान आहेत. तर त्याचे नुकसानसुद्धा आहेत आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत. आता माझ्यासाठी काही गोष्टी फायदा ठरले आणि एक माझ्या मित्रासाठी ते नुकसान ठरलं. तर ते कसं त्याच्यासाठी नुकसान ठरलं तर तुम्हाला सांगत होता की मी क्रेडिट कार्ड यूज केलं. तर मी त्याला विचारलं की तू क्रेडिट कार्ड कुठे यूज केलं? तर तो म्हटला की मला काहीतरी असं लाईफस्टाईल जगायचं होतं, मस्त फिरायचं होतं आणि काय खर्च करायचं होतं. तर मी माझ्या शौक पूर्ण करण्यासाठी मी क्रेडिट कार्डचा वापर केला. तर मी म्हटलं आता क्रेडिट कार्डचं बिल किती आहे? तर मला म्हटलं की 1 लाख रुपये बिल भरायचं आहे आणि मी 6 महिने झाले ते भरले नाही. तर मी डिफॉल्टरमध्ये आलेलो आहे. माझं सिबिल खराब झालेलं आहे आणि मला आता लोन घ्यायचं तर मला प्रॉब्लेम झालेला आहे. सो अशी मी त्याची स्टोरी ऐकली आणि सोबत मी सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत होतो. तर माझ्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आले मला, तर मी क्रेडिट कार्ड, माझ्याकडे जी कार्ड स्वाईप करण्याची मशीन आहे कस्टमरची, त्याच्यामधून मी क्रेडिट कार्ड स्वाईप करतो आणि मग जे माझ्या क्रेडिट कार्डमधले पैसे माझ्याकडे येतात ते मी बिझनेससाठी यूज करतो. मग मला हे वरदान ठरत होतं आणि त्याला शाप ठरत होतं. तर तुम्हाला मी आज सांगतो माझ्यावरून की मी कशा प्रकारे मी त्याला समजवलं. तर मी म्हटलं की मी आज आहे ना हा एक व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी पण की क्रेडिट कार्डचा वापर कसा केला पाहिजे. तर आता क्रेडिट कार्डचा वापर कसा केला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचे मिनिमम आपल्याला 30% वापरायचं आहे. क्रेडिट कार्ड महिन्याला जो आपण क्रेडिट कार्डचा खर्च करणार आहे हा 30% असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे, त्याची लिमिट आपली 50,000ची आहे. तर 50,000ची जर लिमिट असेल तर -30% आपण जर केलं तर आपल्याला म्हणजे कळेल की आपण 15,000 रुपये वापरू शकतोय महिन्याला. तर 30% आपण एवढे पैसे वापरू शकतोय क्रेडिट कार्डमधून. सगळ्यात पहिला तर माझा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे, तो लक्षात घ्या. कारण जर आपण क्रेडिट कार्डचे 30पेक्षा जास्त पर्सेंटेज आपण महिन्याला वापरतोय तर आपल्या सिबिल खराब होण्याचे चान्सेस आहेत. तर त्या आपल्या सिबिलमध्ये काय गोष्ट तिकडे लक्षात येणार आहे लोकांना की बँका ज्या आपल्याला लोन देणार आहेत त्यांच्या हे लक्षात येईल की हा व्यक्ती जास्तीत जास्त क्रेडिट कार्डवरती डिपेंड आहे किंवा व्याजाने पैसे घेण्यामध्येच डिपेंड आहे. तर बँका तुम्हाला लोन देणार नाही. बँकासुद्धा लोन कोणाला देतात आहेत जर तुम्ही त्याचे हप्ते व्यवस्थित भरू शकताय तर. मग तुम्हाला त्या क्रेडिट कार्डमधून तेच सिद्ध होतं की हा व्यक्ती जास्तीत जास्त व्याजाच्या पैशावरती डिपेंड आहे. त्यामुळे 30% क्रेडिट कार्ड आपण यूज करू शकतो. जसं 50,000ची लिमिट आहे तर तुम्ही 15,000 यूज करू शकता. 1 लाखाची लिमिट आहे तर त्या कार्डमधून तुम्ही 30,000 यूज करू शकताय. तर हा झाला महत्त्वाचा माझा मुद्दा. सेकंड थिंग, तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की मी मागच्या महिन्यामध्ये 46,000 माझा क्रेडिट कार्डचा बिल भरला, दोन्ही क्रेडिट कार्ड मिळून. तर मी तुम्हाला तीच गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो की आपण क्रेडिट कार्ड एक यूज करतो, ओके. तर आपण बिझनेससाठी किंवा कोणतेही आपले शौक पूर्ण करण्यासाठी जर आपण क्रेडिट कार्ड यूज केलेलं आहे तर आपल्याला 45 डेज फ्री ऑफ पैसे मिळतात, बिनव्याजी पैसे मिळतात क्रेडिट कार्ड कंपनीकडून. परंतु ह्याच्यामध्ये त्यांचा गेमसुद्धा आहे की आपल्याला 30 महिन्याचं बिलिंग हे असतं, त्यांचं सायकल असतं क्रेडिट कार्डचं. तर आपल्याला 30 दिवसानंतर आपल्याला बिल येतो. तर जो आपल्याला बिल येतो तर त्याच्यामध्ये ना मिनिमम ड्यू करून ऑप्शन असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 50,000मधून 15,000 जर खर्च केले असेल तर तुम्हाला ते लोक पाठवतात की मिनिमम ड्यूसुद्धा तुम्ही भरू शकताय. म्हणजे पूर्ण 15,000 न भरता तुम्ही त्यातले 6,000 भरू शकताय. पण अशा वेळेला मी तुम्हाला सांगेल की मिनिमम ड्यू ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही जाऊ नका.
कारण मिनिमम ड्यू ह्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही जाताय तर ते तुमच्याकडून इंटरेस्ट त्यातून घेणार आहेत आणि उर्वरित अमाऊंट तुम्हाला भरायला वेळ देतात आहेत, परंतु त्यातून तुमचं इंटरेस्ट घेणार आहेत. तर तुम्ही अशा वेळेला 50,000मधले 15,000 जे खर्च केलेले आहेत तर मिनिमम ड्यू न भरता तुम्ही 15,000 पूर्ण त्यातले भरले पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट दुसरा मुद्दा झाला, तो म्हणजे काय की आपण मिनिमम ड्यू न भरता आपली पूर्ण अमाऊंट जी क्रेडिट कार्डमधली खर्च केलेली आहे ती आपण भरली पाहिजे. थर्ड जर तुम्ही मुद्दा बघितला असेल तर तो म्हणजे कसा आहे की आपण क्रेडिट कार्डचा यूज काय केला पाहिजे. तर आपण क्रेडिट कार्डचा जो यूज केला पाहिजे आपण तो एकदम चांगल्या गोष्टी करण्यासाठी यूज केला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे आज जर आपल्याला गरज आहे, आपलं कोणतं तरी एक इम्पॉर्टंट काम आहे, त्यासाठी पैशाची गरज आहे, तर आपण त्या क्रेडिट कार्डचा यूज केला पाहिजे. फालतू खर्च करण्यासाठी किंवा शॉपिंग करण्यासाठी आपण त्याचा यूज नाही केला पाहिजे. आता मी हे जे इम्पॉर्टंट मुद्दे सांगितले त्याच्यावरून मी तुम्हाला माझ्या सांगतो गोष्ट की मी कशा प्रकारे क्रेडिट कार्ड वापरतो. तर माझा एक गोष्ट आहे की म्हणजे आमचा बिझनेस असल्यामुळे आम्हाला 10 तारखेला सॅलरी देण्याची आहे, पोरांची रेंट द्यायचं आहे, आम्हाला लाईट बिल द्यायचं आहे. तर ह्यापर्यंत आमचा बिझनेस कव्हर नाही होत, रोजचा करून आमचा तेवढा बिझनेस नाही होत. सो आम्हाला आता बिझनेस रेंट द्यायचं आहे, पोरांना जर सॅलरी द्यायचं आहे तर आम्हाला ती अमाऊंट मॅनेज करणं खूप गरजेचं असतं. तर ती अमाऊंट मॅनेज करण्यासाठी मी काय करतो, माझ्याकडे कस्टमर येतात त्यांच्यासाठी मी कार्ड मशीन ठेवलेली आहे. तर मी त्या कार्ड मशीनमधून माझे म्हणजे मला लागणारी अमाऊंट समजा 10,000 आहे, 15,000 आहे, 20,000 आहे, ती मी स्वाईप करतो, दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला ती अमाऊंट येते. तर मी अशा प्रकारे क्रेडिट कार्डचा यूज करतो आणि तुम्हीसुद्धा ह्या अशा प्रकारे यूज करू शकताय. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की जिथे गरज पडेल तिथेच ते पैसे तुम्ही यूज करा. सेकंड थिंग तुम्हाला मी गोष्ट सांगतो की लोक म्हणतात की नाही का की मी फिरायला जाईल, क्रेडिट कार्ड आलं म्हणजे मी फिरायला जाईल किंवा शॉपिंगला जाईल. ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जेव्हा फिरायला जायचं आहे कुठे तर तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे की मला गोव्याला जायचं आहे, दुबईला जायचं आहे, माझं एवढा अमाऊंट आहे, तर आपण तेवढा अमाऊंट सेव्ह केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण तिथे फिरायला गेलो पाहिजे. ना की आपण क्रेडिट कार्ड किंवा आपण कोणतं तरी कर्ज घेऊन त्या भरोश्यावर आपण जातच नाही. तर क्रेडिट कार्डच्या भरोश्यावरती काहीच नाही करू. आता फॉर एक्झाम्पल आपण दुबईला फिरायला गेलेलो आहे, आपल्याला एखादी गोष्ट इम्पॉर्टंट वाटते की आपण ही गोष्ट घेतली पाहिजे, तर आपण तिकडे कार्ड स्वाईप करून ती गोष्ट घेऊ शकतो. जी इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल आयफोन जर आपण बघितला इंडियामध्ये 1 लाखाला आहे, तिकडे 50,000 आहे, तर आपण कार्ड स्वाईप करून 50,000चा आयफोन परचेस केला. दॅट इज म्हणजे की ते चांगलं राहील की तुम्हाला तिकडे 1 लाखाचा घ्यायचा होता, मग 50,000 तर तुम्ही इकडे 45 डेजमध्ये तेवढे पैसे भरू शकताय का, ह्याचं नियोजन करूनच क्रेडिट कार्ड वापरलं पाहिजे. आता मी सांगितलं की मी कशा प्रकारे तुम्हाला क्रेडिट कार्ड, आणि सेम माझा पण एक मित्र आहे बिझनेसमध्ये, तो पण अशा प्रकारेच क्रेडिट कार्डचा वापर करतात की बिझनेसमध्ये कोणतेही अडथळे आले ते क्रेडिट कार्ड स्वाईप करतात आणि ते पैसे आपण यूज करतो रेंट आणि हे देण्यासाठी. हे सगळेजण विचारतात की तुम्ही बिझनेस कशा प्रकारे चालवतात, तर बिझनेस सर्वजण अशाच प्रकारे चालवतात. क्रेडिट कार्ड स्वाईप करून ते पैसे यूज करून मग 30 डेजमध्ये ते पैसे बिलद्वारे भरतात. सो हे माझा तुम्हाला सांगण्याचा उद्दिष्ट होता क्रेडिट कार्डबद्दलचा. तर तुम्ही हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. एक म्हणजे मुद्दा काय की 30% जास्त तुम्ही खर्च करू नका पैसे. सेकंड थिंग तुम्ही अत्यावश्यक असेल तेव्हाच क्रेडिट कार्ड वापरा. त्याच्यानंतर ड्यू अमाऊंट जे असेल तर ती ड्यू अमाऊंट भरवू नका. पूर्ण पैसे जेव्हा बिल येईल तेव्हा काही करा आणि ते पूर्ण पैसे भरा आणि त्या प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. ओके, सो धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.